मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेल मध्ये काय लिहिलंय वाचा. मी वाचणार नाही, मी बोलणार नाही, तुम्हाला विचारतोय. सांगू का? मी आता जे बोलणार आहे ते सगळ्यात इम्पोर्टंट आहे बरं का. तुम्हाला म्हणजे सांगतो पूर्ण तुमच्या आयुष्यात ते फॉलो करायचं आहे जे मी आता सांगणार आहे ते. असं काय मी सांगणार आहे? सांगतो. मी आता जो चेंज केलेला आहे तो इम्पोर्टंट आहे. ओके. सगळ्यात ना आता मी लिहित बसत नाही, स्टार करतो. चॅलेंजिंग प्रश्न. चॅलेंज मला स्वीकारायला आवडतंय. म्हणजे मला आता चॅलेंजिंग प्रश्न बघायचा आहे. तो मगाचा शब्द कुठला होता ना? तो शब्द माझ्यासाठी नाहीच बनला. कारण कुठलीही गोष्ट माझ्यासाठी अवघड, अशक्य नाहीये. ते चॅलेंज आहे माझ्यासाठी आणि ते मी स्वीकारून ते मी दाखवणार. करून दाखवणारच. माझा प्रत्येक विद्यार्थी हा माझ्याप्रमाणे बनला पाहिजे. चॅलेंज स्वीकारायचंय आणि स्वतःशीच कॉम्पिटिशन करून आपल्याला पुढे जायचंय. मग असा कुठला प्रश्न आहे? मी तुम्हाला सांगतो. आपल्या फुल लेंथ टेस्ट मधला क्वेशन नंबर 52. लगेच शोधू नका. आता आठवत नसेल कुठला प्रश्न आहे बाजूला ठेवा. कन्सेप्ट क्लिअर करूया आणि मग तो प्रश्न सोडूया आपण. चला बघूया आपण. अमिनो ॲसिड्स. मग अमिनो ॲसिड्स मध्ये इसेन्शियल अमिनो ॲसिड, न्यूट्रल अमिनो ॲसिड, ॲसिडिक अमिनो ॲसिड, बेसिक अमिनो ॲसिड. चला ही सगळी जी दिसतायत ना नावं तुम्हाला ही अमिनो ॲसिडची आहेत. कुणाची आहेत? अमिनो ॲसिड. पण मी तुम्हाला सांगतो तर अमिनो ॲसिडची ना एवढी माहिती दिली आहे पुस्तकात, एवढी माहिती दिलेली आहे. त्यातला मी हा पॉइंट क्लिअर करतो थोडासा. ओके. अमिनो ॲसिड. ओके. आता मी हाच पार्ट का घेतला ते नीट लक्ष द्या. समजून घ्या. इथं काय दिलंय बघा आर म्हणजे अल्किल ग्रुप. आता तो जो अल्किल ग्रुप आहे त्याला हा ग्रुप अटॅच आहे. CHNH2COH, CHNH2COH बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आर ग्रुपला COOH अटॅच आहे. पण तुमच्या एक गोष्ट ध्यानात आली का? हे जे प्रोलीन हे जे आहे ना, इथे ऑलरेडी एक COOH ग्रुप आहे. तुम्ही इथं आर म्हणताय. मग हे आर आहे का? नाही. ते एंटायर स्ट्रक्चर आहे. म्हणजे प्रोलीनमध्ये एक COH ग्रुप दिलेला आहे. तो एकच आहे. बट बाकीच्या सगळ्या ठिकाणी डॅश, डॅश, डॅश दिले ना, मग त्या डॅशच्या पुढे म्हणूया आपण हा ग्रुप असणार आहे, की ज्याच्यामध्ये COOH आहे. ओके. तर हे ॲस्ट्रिक जे आहेत ते कोण आहेत? ती एसेन्शियल अमिनो ॲसिड आहेत. ऑलमोस्ट 10 आहेत. त्यांची नावं पाठ पाहिजेत. म्हणून तर हे चॅलेंजिंग आहे. म्हणून तर हे चॅलेंजिंग आहे. ओके. हे करावंच लागेल. म्हणजे ही जी नावं आहेत ना, ही प्रोनाउन्स करायला पण कठीण आहेत. चॅलेंजिंग आहेत. ओके. पण करूया आपण, करूया. मग आता ही पहिली नावं आहेत. ही सगळे जे आहेत ते न्यूट्रल अमिनो ॲसिड आहेत. आता गंमत. न्यूट्रल नंतर ॲसिडिक बघा आणि मी तुम्हाला आता हिंट देतो. ॲसिडिक अमिनो ॲसिडमध्ये 2च ॲसिड आहेत आणि दोघांच्याही नावात ॲसिड शब्द आहे. मग ज्या अमिनो ॲसिडच्या नावात ॲसिड शब्द येतोय ते ॲसिडिकच आहे. ॲस्पार्टिक ॲसिड गंमत बघा ही जे ॲस्पार्टिक ॲसिड आहे त्याच्या पुढे डॅश दिलंय आणि डॅशमध्ये जो ग्रुप आहे ना मगाशी आपण बघितलंय डॅशमध्ये जो ग्रुप आहे Rच्या पुढे डॅश त्यात COH आहेच ना. म्हणजे हे ॲस्पार्टिक ॲसिड आहे, की यात इथे एक COH ग्रुप, इकडे एक COH ग्रुप म्हणजे 2 COOH ग्रुप आहेत. बरं. आता चॅलेंजिंग काय? की ॲस्पार्टिक ॲसिडचं सिम्बॉल लक्षात ठेवायचं आहे. ओके. 3 लेटर सिम्बॉल सगळ्यांची सोपी आहेत. नावावरून आहे. पण गंमत बघा ना. ग्लुटामिक ॲसिड जी आहे, मग ॲस्पार्टिक ॲसिडचं ए नाही आहे, तर डी सिम्बॉल आहे. आता खाली जी 3 नावं आहेत ना, ती बेसिक अमिनो ॲसिड आहेत. लायसिन ही नावं मात्र डोक्यात ठेवायचंच आहे. बेसिक अमिनो ॲसिड. जसं मी तुम्हाला आश्वासन दिलंय, माझं बघतोय मी 4 मिनिटं झालेत. 4-5 मिनिटाचेच व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. तुमचा वेळ घेत नाहीये, पण पुढे 1 तास देतोय तुम्हाला. हे करण्यासाठी सर 1 तास द्यायचा का? हो, द्यायचा. माझ्या एका स्टुडंटला जेव्हा 200 पैकी 196 पडले होते, जे 4 मार्क गेले होते, त्यातले काही मार्क हे या टॉपिकमध्ये गेले होते. कारण जरा मुलांना इंटरेस्टिंग वाटत नाही. काय किती पाठ करायचंय ते पॉलिमर, केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री, केमिस्ट्री निवडलंय. एक-एक मार्क इम्पोर्टंट आहे आणि आपल्याला तर पाहिजेच ना. बरं, मग आता लक्षात आलं. जाऊया प्रश्नाकडे आपण. दिलेलं तुमच्या लक्षात आलं का? ही नावं स्ट्रक्चर ठेवण्याचा ही असली स्ट्रक्चर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा थोडासा. ओके. बरं चला मग आता डायरेक्टली आपली जी फुल लेंथ मॉक टेस्ट झालेली आहे, त्याच्यातला दुसरा प्रश्न. ओके. त्यातला दुसरा प्रश्न. व्हिच अमंग द फॉलोइंग अमिनो ॲसिड पोजेसेस मोर दॅन 1 COH ग्रुप आणि आन्सर आहे ॲस्पार्टिक ॲसिड.
10 सेकंदाचं काम. पण कधी? माझा अभ्यास झाला असेल तर. का नाही करणार मी अभ्यास? मी करून दाखवणार आहे. चला, दुसरा व्हिडिओ पण क्लिअर आहे. दुसरं टार्गेट पण देऊन झालेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ लगेच येणार आहे लक्षात घ्या. लगेच आणि तुम्ही तो करणार याची मला खूप खात्री आहे. ऑल द बेस्ट.